यांचा चेहरा हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त लोकप्रिय चेहरा असून आणि याचा सगळ्यात जास्त महाविकास आघाडीला फायदा ह्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा चेहरा महाराष्ट्रातील जनतेचा सगळ्यात लोकप्रिय चेहरा असून लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त त्याचा फायदा झाला असा दावा शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या। 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भव्य शिवसेना मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांची या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती होती। यावेळी लोकसभेमध्ये उद्धव साहेबांच्या लोकप्रियतेचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला। आगामी विधानसभेत सुद्धा उद्धव साहेब यांचा महाराष्ट्रातील कुटुंब प्रमुख म्हणून जनतेने स्वीकार केला असल्यानं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांना जनतेची पहिली पसंती राहील असंही अस्मिताताई गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या। सभेच्या निकालांकडे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अतिशय प्रभावी चेहरा या लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे की आज उद्धव साहेबांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या ते उमेदवार आले आणि शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूप मोठा फायदा सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा झालेला यांच्या सभांचा झालेला आहे। त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रामाणिक होतकरू चेहरा म्हणून आज उद्धव साहेबांची ओळख आहे आणि सहानुभूती प्रचंड आहे। त्यामुळे त्याचा फायदा लोकसभेमध्ये सगळ्याच पक्षांना झाला असं आमचं ठाम मत आहे आणि उद्धव साहेब येणाऱ्या काळात कुटुंब प्रमुख म्हणून लोकांच्या मनामध्ये जे आढळ स्थान उद्धव साहेबांनी मिळवलेलं आहे त्या आढळ स्थानामुळे लोक विधानसभेला सुद्धा एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हा तो चेहरा लोकांच्या मनामध्ये आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा भव्य मेळावा गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विजापूर रोडवरील निर्मिती लॉन्स येथे आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला जातोय। या मेळाव्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे। या मेळाव्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी केलंय। विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मिळून आम्ही सर्व शिवसैनिकांचा मेळावा लावलेला आहे। हे मेळावा असणार आहे निर्मिती लॉन्स येथे सैफुल परिसरामध्ये असणार आहे। येत्या 12 तारखेला गुरुवारी 5 वाजता असणार आहे। त्यासोबत माझं संपर्क कार्यालय म्हणजे अमर रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे लोकप्रिय हॉटेलसमोर धुळे सोलापूर येथे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व नागरिक बंधू भगिनी शिवसैनिक जिल्ह्यातून सर्वांना मी निमंत्रण करत आहे। मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा असं सर्वांना विनंती करत आहे मी आज। साधारण किती शिवसैनिक उपस्थित राहतील असं वाटतं? या कार्यक्रमाला साधारण 5000 शिवसैनिक उपस्थित असणार आहेत। जिल्ह्यातून सर्व ठिकाणी येणार आहेत आणि भव्य मेळावा असणार आहे शिवसैनिकांचा। या कार्यक्रम प्रसंगी आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ साहेब देखील असणार आहेत उपस्थित आणि आमचे मुलुंड मैदानी तोप सन्माननीय खासदार संजय राऊत साहेबांचं प्रमुख मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमात। या पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकणार असंही त्या म्हणाल्या। महाविकास आघाडी अभ्यर्थी राहील आणि महाविकास आघाडी 1 नंबर हे राहील आणि मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच राहील आणि उद्धव साहेबच मुख्यमंत्री। या कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या संजनाताई घाडी, उपनेते अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम परडे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, अजय दासरी, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, दीपक गायकवाड, शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, दक्षिण सोलापूर संपर्क प्रमुख अरविंद अडविलकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, शहर मध्य शहर प्रमुख दत्तोपंत वानकर, शहर उत्तर प्रमुख महेश धाराशिवकर, युवा सेना विठ्ठल वानकर,
शहर संघटक अतुल भवर उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेत उपनेते शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर उपस्थित होते।